माझं बाळ 6 महिन्याचं होतं ना, तेव्हा आम्ही गुजरातला शिफ्ट झालो होतो आणि तेव्हापासून इकडेच आहे. पहिल्यांदा त्याला मराठी अजिबात येत नव्हतं. सारखा तो हिंदीच बोलायचा. पण आता त्याला मराठी बोलता चांगलं येतं. पण आपली मातृभाषा आहे त्याच्यामुळे वाचता, लिहिता दोन्ही आलं पाहिजे. तशी हिंदी आणि मराठी जवळ सेम आहे. पण हिंदी तर त्या स्कूलमध्ये आहेच. पण म्हटलं मराठीसुद्धा त्याला शिकवून देते. कारण थोडाफार फरक राहतो. गावाला गेल्यानंतर प्रत्येक वेळेस ठरवते, की नाही आलकंपी घेऊन येऊया. पण ते काही ध्यानात राहत नाही. त्याच्यामुळे Mishoवरून मी ना फक्त ₹90चे बुक घेतलंय. हिंदी आणि मराठी मी दोन्ही घेतले त्याच्यासाठी जेणेकरून त्याला ना दोन्हीतला फरकही कळावा आणि दोन्हीत काय अंतर आहे ते सुद्धा कळावं. तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल तर कमेंट करा लिंक. त्याच्यानंतर दुपारी एक छान असं छोटंसं गिफ्ट माझ्यासाठी कोणीतरी पाठवलं होतं आणि सोबत हा इतका छान असा मेसेजसुद्धा दिलेला होता जो की मला खूप आवडला. तर ह्या गिफ्टमध्ये होतं एक छोटंसं मंगलसूत्र, त्याचबरोबर 2 बुगड्या, पारंपरिक अशी मोत्याची नथ आणि काही पिना. तुम्हाला सुद्धा ही ज्वेलरी पाहिजे असेल दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. चलो बाय.